पुणेकरांचं नृत्य कौशल्य पण बघूयात ना, कारण मज्जा आहे म्हटल्यानंतर. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा कार्यक्रम. चला हवा येऊ द्या, महाराष्ट्र दौरा. तर काल आमच्या वाडीमध्ये नटसम्राट या भव्य दिव्य सिनेमाची ही टीम आलेली होती आणि पुण्यामध्ये आम्ही मुक्काम केलेला आहे. तर आज सगळ्या पुणेकर रसिक प्रेक्षकांच्या सोबतीनं सुरुवात करूयात या दुसऱ्या भागाला. नाना सर, खरं तर मी असं ऐकलेलं आहे की नटसम्राट ज्यांनी ज्यांनी रंगमंचावरती केलं, म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुबाशी, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, उपेंद्र दाते, राजा गोसावी सर, या दिग्गजांनी ही व्यक्तिरेखा गाजवलेली आहे. खरं तर सगळेच आपापल्या जागी नटसम्राट आहेत, पण तुम्हाला कुणाचं काम जास्त भावलं? मी पहिले 4च पाहिले, पण डॉक्टर आणि दत्ता भट म्हणजे त्यांनी 2 वेगवेगळ्या पद्धतीनं ते करून दाखवलं. त्याच्यानंतर मला बाकीचं नाही तितकेसे भावले. आणि तुम्हाला आप्पासाहेब साकारायचे होते, मग तेव्हा मी सांगितलं ना, त्या भाषेचं गारुडच इतकं होतं ना. काय होतं की मला एक तर मुळामध्ये मराठी भाषेबद्दल फार कौतुक आहे. एक तर मला स्वप्न मराठीत पडतात. वा 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 वा. मला इंग्लिशमध्ये स्वप्न पडत नाही. एक तर आम्ही 5वीमध्ये ABCD शिकलो. हां, गावाला होतो, त्यामुळे आम्हाला ज्यावेळी आम्ही शहरामध्ये आलो मुंबईमध्ये, त्यावेळी आजूबाजूची मुलं छानपैकी इंग्लिश बोलायची आणि आम्हाला इंग्लिश यायचं नाही. त्यामुळे इंग्लिश आजसुद्धा बोलताना पहिल्यांदा मराठीचं ते इंग्लिश भाषांतर करायचं आणि मग बोलायचं. मला खरंच येत नाही आणि मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मराठी छान येतं, याचा आनंद आहे. त्यामुळे म्हणून मी परवाही म्हटलं की ज्यावेळी शब्दांचे हे असे हेलकावे येतात, सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन, तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर बेहद्द उद्दाम पण विस्मय नव्हेस. आता हे बोलत असताना आरती प्रभूंची प्रतिभा तुमच्यासमोर ही अशी येते आणि मग तुम्हाला वाटतं अरे वा. आणि आज तुम्हाला जी भावलेली कविता असते ती उद्या त्याचे वेगळे अर्थ गवसतात तुम्हाला. तात्यासाहेबांची कविता ही तेव्हापासून काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात, ह्यापासून आत्ता शेवटची पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, ह्या 2 कविता त्यांची छंदबद्ध कविता होती, वृत्तामध्ये बांधलेली कविता होती, ती जाऊन मुक्त छंदातली कविता आली. तर ती स्थित्यंतर तात्यासाहेबांची, मग त्यांचे सगळे जे विचार आहेत या पद्धतीनं त्यांची आज ही स्वगत तू वाच, त्याचे रोज वेगळे अर्थ आपल्याला मिळतात. त्यामुळे मी या सिनेमामध्ये चिडाचिड माझी फारशी झाली नाही, मी केली नाही. एकदाच या 2 पोरींवर मी डाफरलो होतो, खूप वाईटरित्या डाफरलो. खरं नंतर माझ्या लक्षात आलं की माझी चूक होती. त्यामुळे मी त्याच्याबद्दल आता सगळ्यांसमोर तुमची क्षमा मागत नाही. कारण गंमत अशी होती की सीनमध्ये करत असताना त्यांना काही करायचं नव्हतं, मला करायचं होतं आणि मी कॉन्सन्ट्रेट करत होतो आणि त्यांचं काहीतरी वेगळ्याच कुठल्या तरी कारणासाठी हसत होतं आणि मग त्यांना मी आपलं डाफरलो खूप. तर असो, चल. पण महेश सर, मग नानांचा स्वभाव आणि तेच बोलता बोलता बोलले, मी कशाला वेगळं बोलले? नाही, आम्ही दोघांचा, फक्त माझा नाही.
याचा स्वभाव आणि माझा मी स्वभाव थोडासा अनुभवलाय. आम्ही अतिशय दोघे शांत, मन मिळावू, मन मिळावू, हा लोभसवाणे, कधीच एकही शिवी येत नाही आमच्या शिवी तोंडात. कधीच नाहीत, अपशब्द नाहीच तोंडात, कधीच नाही, कधीच कोणाला उलटून बोललेलं नाही कधी आतापर्यंत. नाही. आदरानं वाकून नतमस्तक. त्यामुळे इतके मन मिळावू दोघं असल्यामुळे कुठे काही खटके उडालेच नाही. अच्छा, सगळ्यांनी मला सांगितलेलं की तू परतोयस पिक्चर, पण होणार नाही. म्हटलं बघू आपलं नशीब. मी मेधालाही बोललेलो, म्हटलं सगळे म्हणतायत, पण डिसअपॉइंट झालो मी. काहीच झालं नाही अख्ख्या पिक्चरमध्ये. त्याच्यासाठी आम्ही दुसरा सिनेमा करणार करणार होता. होता मी भांडायला. निदान भांडूया आपण एकदा तरी. वा. आता येणार आहे अभिनेते अजित परब यांच्याकडे, कारण या सिनेमात सर अभिनेते म्हणून सुद्धा आमच्या समोर आलेले आहेत. कसा आहे अनुभव? खरं तर म्हणजे या चित्रपटातली जी भूमिका आहे मुलाची, तो अतिशय वडिलांसमोर सतत मान खाली घालून किंवा कधी आवाज वर न करून बोललेला आहे. अतिशय घाबरतो वडिलांना आणि हां, हां, आणि नाना काका समोर असल्यामुळे मला अभिनय करावाच लागला नाही मुळात घाबरायचा. पण खरं सांगायचं तर जसं दिलीप वेंगसरकरला टेस्ट टीममध्ये सिलेक्ट झाल्यानंतर विचारलं होतं की तुला आता सगळ्यात जास्त कसली मजा येते, तू सिलेक्ट झाला आहेस, तर तो म्हणाला की आता मला एवढ्या मोठ्या मोठ्या प्लेयर्सना जवळून बघायला मिळेल स्लीपमध्ये उभं राहून. तर मला असं वाटतं की नाना सर असतील किंवा विक्रम सर असतील किंवा हे सगळे आजूबाजूला एवढे मातबर कलाकार आहेत, त्यांना एवढं जवळून बघायला मिळालं मला, ही सगळ्यात माझ्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. वा वा. नेहाचा अनुभव कसा आहे या सिनेमाचा? नटसम्राट सारखं प्रोजेक्ट, इट वॉज अ केस ऑफ फर्स्ट टाइम्स फॉर मी. नटसम्राट, महेश सर, नाना सर, सुरुवातीला ऐकून खूप मजा आणि नंतर ओ माय गॉड आपण मेलो. अजूनही म्हणजे तेव्हा जेव्हा मला कळलं तेव्हाही छातीत खूप धडधड होती, ती आत्ताही आहे. पण अर्थात सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सगळं घडलं म्हणून ठीक आहे. पण स्पेशली अबाउट नाना सर, आपण नेहमी त्यांना चित्रपटात किंवा नाटकात किंवा असं बघत आलो आहे, पण मला असं वाटतं की प्रत्यक्षात जेव्हा तुम्हाला पाहायला मिळतं ती संधी मला मिळाली आणि तो अनुभव इज आउटस्टँडिंग. किरण सर, तुम्हाला विचारायचं मला. खरं तर बऱ्याच मुलाखती मी पाहतोय आणि नाना सर तुमचा आवर्जून उल्लेख करतायत, आवर्जून कौतुक होतंय तुमच्या संवाद लेखनाचं, कारण इतकी मोठी कलाकृती आणि त्याचे संवाद लिहायचे. कसा होता अनुभव? अगदी सुरुवातीच्या काळाला एक थोडंसं ज्याला आपण म्हणतो की इतकी अजरामर गाजलेली अशी एक कलाकृती आहे, एक मोठ्या मराठी नाटकाच्या एकंदर संपूर्ण जगतामध्ये जे एक मानदंड ठरलेलं असं एक नाटक आहे आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी परत नव्यानं लिहायचं आहे. एक दडपण होतं. पण महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं एक छोटं पटकथेचं बांधीव असं एक स्वरूप करून ठेवलं होतं. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्यापर्यंत आलं. माझा एक प्रयत्न राहिला की ते कालसुसंगत व्हावं, आजच्या तरुणालाही सुद्धा हा चित्रपट आपलासा वाटावा, या अनुषंगानं काही थोडेसे बदल करणं, हेच एवढंच महत्त्वाचं काम करत होतो मी. आणि माझ्यासाठी फार मस्त प्रोसेस होती. खरं तर सिनेमा बनवणारी माणसं आल्यानंतर आमच्या घरातला एक सिनेमा बनवणारा जो माणूस आहे त्याला फार उत्साह येतो आणि तोही सिनेमा बनवतो. त्याने एक सिनेमा बनवलाय सर आज तुमच्यासाठी खास इकडे दाखवायला. महेश मांजरेकर सरांची स्पेशालिटी आहे वेगवेगळे विषय हाताळण्यात. पण सरांचा एक खूप गाजलेला सिनेमा म्हणजे वास्तव. तुमचा होता वास्तव, त्यांनी बनवलाय अवास्तव. बघूयात मग आता ह्या अवास्तवमध्ये काय घडणार आहे. सरांच्या सिनेमामध्ये हिरो होता, त्याचं नाव होतं रघु. या सिनेमात सुद्धा हिरो आहे ज्याचं नाव आहे राघू. भेटूयात मग या राघूला. ए बस हो गया भाई लोग, चलो इसका पैसा नहीं मिलता, चलो जाओ इधर से. तो पुणेकर कैसा है रे तुम लोग? अच्छा है ना, बहुत बढ़िया. तो अपन है रघु, समझा ना, रघु संजू बाबा. हाँ अरे अपना ये 1.5 फुटिया किधर गया? 1.5 फुटिया
तुमच्या आईने घरी राडा घातलाय. अय्या, परत कोंबड्या चोरल्या की काही तिने. हा अरे चल चल देखते हैं किसका कोंबडी चोरा है उसने. चल चल चल. तर एका बाजूला हा असा उडाण टप्पू भाऊ आहे ज्याचं नाव आहे राघू, आणि दुसरा भाऊ आहे जो खूप हुशार आहे, शाळेत जातो, शिक्षण घेतो, त्याचं नाव आहे विजय. नमस्कार, मी विजय, राघूचा भाऊ. माझं करिअर बर्बाद झालं. या घरात येऊन माझं करिअर बर्बाद झालंय. सगळे डोक्यावर पडलेले आमच्या घरातले, सगळे डोक्यावर पडले. मग नुसतं आमच्या घरातले नाही, आमचे शेजारी बाजारी सगळे डोक्यावर पडलेले आहेत. हे आली 1.5 फुटाची आई 5 फुटी. हे आली. कानाखाली वाजवीन. मला सांग, माझ्या कोंबड्या कोणी पलवल्या? माझ्या कोंबड्या काय माझ्या कोंबड्या कोणी परवल्या? ठारा टाराने फरा फरा. तुझी ती आई कुठे आहे? तिला आधी बोलव. शांता ये, शांता बाहेर ये, तुला बघते. माझ्या कोंबड्या कोणी नेल्या? शांते आली आली, बघितली नटमोगरी कशी? हिला प्रत्येक वेळेला डॉक्टर तू ऑडियन्स मधनं एंट्री देणार? उषाताई, माफ करा. मधनं एंट्री घ्यायला नटमोगरी स्टायलिंग मारायला पाहिजे, बाकी काही नाही. माझ्या कोंबड्या कुठे घातल्या मला सांग. माझ्या कोंबड्या कोणी नेल्या? अरे आम्ही कुठे थापल्या कोंबड्या तुझ्या? मग खाल्लं की मोकळं झालं काय? काय काय? आम्ही कोंबड्या धापल्या नाहीत. एकदा आमच्या घरात सीआयडी आहेत. तुमच्या घरात सीआयडी आहे हो, म्हणजे? राघूचा बाप, माझा नवरा, सीआयडी साटम. दया. यस ए, ए, मी दया नाही, मी आज बया आहे बया. ओके दया ओके. टाराटाराने फरा फरा म्हणजे माझी कोंबडी तू खाल्लीस? व्हेरी रॉंग. हा व्हेरी व्हेरी रॉंग. मी तुमची कोंबडी खाल्ली नाही. मी फक्त ती फॉरेन्सिक लॅब मध्ये धुतली. कशी? घसा घसा आणि घसा घसा. टाराटारान फरा फरा डोका नको फिरव माझं. तू माझी कोंबडी कुठे आहे ते सांग. 1 मिनिट देतो तुमची कोंबडी. ही एवढी उरली आहे ती घ्या. टाराटारांनी फरा फरा पिसा आणलीस नुसती उद्यात. कोंबडी खाल्ली? हा? काय तुम्ही कोंबडी खाल्ली? माझं तर करिअर बर्बाद झालं. अरे कसलं तुझं करिअर बरोबर? कसलं? 42 वर्षाचा घोडा झालाय, अजून पहिलीतून दुसरीच जात नाही हा. मी दुसरीत गेलो होतो, मग पहिलीला राग आला. अरे मी पोरींचं बोलत नाहीये, मग? तुझ्या शाळेचं बोलते. हा अजून पहिलीतच आहे. हा 10वीत जाईपर्यंत आम्ही ह्याच्या इतिहासाच्या पुस्तकात जमा झालेले असू. अच्छा राघू कुठे आहे? अच्छा, राघू घरात दिसत नाहीये, तो गायब झालाय. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? काय याचा अर्थ तो घरात नाहीये. अरे तेच विचार, आम्ही तेच विचारतो. राघू घरात नाहीये. माझं तर करिअर बर्बाद झालं. राघू शिवी?
हिंदीमध्ये बोललो मा. हा 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 कुठं होतस तू? हंडी फोडायला गेलो होतो. अरे मग फोडून यायची ना, घरी कशाला आणली सांगली? अरे ती हंडी नाही, 1.5 फुंडी आहे. माझा पोरगा बोलला ना, कोण कापून काढी ना सांगते. तुझा जेवढा आवाज आहे ना तेवढा असता तर बरं झाला असता. अरे वो छोड़ दो बापू, मैं क्या बोल रहा है, मेरे को पैसा देना. कशाला पाहिजे? कशाला पाहिजे पैसा तुला? हा? पावभाजीची गाडी टाकणार आहे. पावभाजीची गाडी? माझं तर करिअर बरबाद झालं. पावभाजीची गाडी? भाजी पावची गाडी? हा बापू. मागच्या वेळेला तुला बुर्जीची गाडी टाकून दिली होती, ती कुठे टाकलीस ती अजून सापडत नाहीये. कुठे टाकलीस? ती गाडी कुठे टाकली, माझी चाबी कुठे फेकली ती विचारा. का तुम्हाला शांत ठेवता येत नाही का एका जागी? माझं तर करिअर बरबाद झालं यार. ए बापू छोड़ ना, मेरे को पैसा देना, पाव भाजी की गाड़ी डालेंगे. अच्छा, तुम्हें पैसा चाहिए, मतलब तुम्हें रुपया चाहिए. अरे रुपया म्हणजेच पैसा असते रे. का उलट बोलतोस तू? भजी पाव, पावभाजी नाही. नाही नाही, पाव भाजीच. अरे नाही, भाजी भाकरी. ना भाजी भाकरी नहीं, पाव भाजीचीच गाड़ी. मैं क्या बोल रहे, अपन ना अलग टाइप का करेंगे, समझा ना. अपन कांदा बटाटा कुछ नहीं लाएंगे. अपन सीधा सामने वाले होटल पर ऑर्डर देंगे और 30 रुपए का पाव भाजी लेंगे और 25 में बेचेंगे. अरे 5 रुपए का फायदा है, 5 रुपए का फायदा. व्हेरी गुड. व्हेरी गुड काय का डोक्यावर पडले का तुम्ही? अरे 5 रुपयाचा फायदा नाही, 5 रुपयाचा लॉस आहे, लॉस. कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गोंधळ है दया. काही गोंधळ. डमरू बंद करा ते आधी, बंद करा डमरू ते. ते घोंगरं खाली टाका, घोंगरं खाली टाका आधी. शांत उभे राहा. द्या इकडे, द्या. काय दे. अरे हे घे, हे घे पैसे. अरे. आणि टाकून ये. हा? पावभाजीची गाडी टाकून ये. अरे ए 1.5 फुट्या पैसा मिल गया रे, 1.5 फुट्या. अरे अपनी तो निकल पड़ी ना बापू. ए बापू चल नारियल फोड. फोडा काय तो नारळ आणि करा उद्घनाट एकदाचा. अगं हे उद्घनाट नाही, घनघनाटन. एक मिनिट, उद्घनाट नाही, घनघनाट नाही, घंटा. नारळ फोडूया. बरं झालं. अरे इकडे पडलं ते, डोक्यावर पडलं ते नारळ. आता येतीलच कस्टमर. फ्रैक्चर गैंग आए ले. हाँ, फ्रैक्चर गैंग के लड़के वो लोग. हाँ, उनको क्या मांगते पूछ ले. हाँ लपड़ा मत करा. अच्छा अच्छा अच्छा. अरे भीक मागणे. बाळानो काय हवंय तुम्हाला? एक प्लेट पाव भाजी लगा दो. हा दे दे दे. ये ले ये ले ये ले ये ले ये ले दे उनको. घे. हा हे घ्या घ्या. अरे जरा मस्का मारो ना. हा मस्का पाहिजे. हा. हा घ्या. हे काय केलं तू? मस्का मारला ना तुम्हाला पाहिजे. असा लावतात मस्का? भाई हा? भाई 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 जान दो ना भाई. अपना अपना माँ है भाई, छोटी बच्ची है भाई. अरे जान दो ना. माँ है वो पता है, लेकिन भाव कदम जैसी दिखती है ना. हो अरे, ना? भाई भाई छोड़ ना. ए माँ माँ तू चुप बैठ. ए बापू एक बापू, मिनट, एक बापू. मिनट. कुछ तो गड़बड़ हो गई है. हाँ. तुमने मसना मांगा चाहिए था, लेकिन कुछ तो गड़बड़ हो गई. अब मैं तुमको देता हूँ पाव भाजी. और एक प्लेट देना बेटा. खाओ. ये भी खा लो. आए ए फिर. बापू ए बापू. आता तू गेला. दादा. हेलो गिरता चले. अबे किसको मार दिया? तेरे को मारने का था ना. ये ले ये ले. ए 1.5 फुट्या, ए 1.5 फुट्या. उदिक मर गए. 1.5 फुट्या. चल 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 भाग. पिक्चर में ऐसा दिखा है कि भागते हैं सब लोग. भाग भाग. चल चल चल. आहो.
आज 2 महिने झाले. अभिनंदन. अभिनंदन. कसला अभिनंदन. पोरगा पळून गेलाय घरातून. अभिनंदन. संजू बाबा जरूर आएंगे. सुबह का बुला अगर शाम को ना आए तो हम क्या करेंगे. अरे आई बाबा आहेत का कोण आहे जीव देईल एखादा पोरगा तुमच्या पायी. काय चालू आहे तुमचं. अरे घरात टेन्शन काय चालू आहे हा. तुम्ही हवन करा की डान्स काय करता. तू कुठे गेला बघा पहिले तो रघु. मर्डर करून गेलेला आहे तो. पैचान कोण. नवीन प्रभाकर. अपन आ गए लम्बा. देख तेरे को जादू दिखाऊं माँ. हा दाखव ना दाखव. टोपीतून कबूतर काढून दाखव. अरे माँ अच्छा माँ ये इसको क्या बोलूं अभी मैं. अरे माँ वो जादू नहीं. मग ये देख ये क्या है. काय. इसको बोलते घोड़ा. हा घोडा आहे. हाँ ह्याच्यावर बसायचं कसं. शेपूट कुठे गेला. अरे माँ घोड़ा घोड़ा बोले तो बंदूक. अच्छा घोडा म्हणजे बंदूक. मग गाढव म्हणजे काय. तुम्ही जबान को लगाम दो फ्रेडरिक. अरे फेडरस कुठून काढला. डॉक्टर याला सांगून दे हा वेगळा पिक्चर चालू आहे. ए माँ ये देख इसको बोलते घोड़ा और इसको बोलते मैगजीन. हे वाचायचं कसं. याने माणूस वाचत नहीं डायरेक्ट ढकत जातो माँ. ये इसको अंदर डाला और टान दिया जिस पे टानना है. और ये है ट्रिगर. और इसको दबाने के बाद खेळ खलास. आईच्या गावात. हॅलो नाही खोटं आहे तो त्यानं आवाज काढलाय. कुछ तो गडबड है दया. ए तुम लोग टेंशन नहीं लेने का समझा ना. ए विजय तू टेंशन मत ले. तेरे लिए मैं लैपटॉप लेके आया मालूम है. आता बाल भारती त्यातच वाच. हाँ मला नाही पाहिजे अशा पैशाचा लॅपटॉप. अरे ए सुन ना. ए चल छोड़. ए माँ देख देख तेरे लिए साड़ी लाया मैं. साड़ी. तू मला विकत घेतोयस. नको तुझी साडी. अरे यार तुम ऐसा मत. ए बापू सुन ना. तू तो अदरक्ष के दरवाजे से निकलने वाली तबस्सुम कभी. तुम्ही शिक्षण एवढं बोलत का नाही हो. ए बापू देख तेरे लिए सेंट लाया मैं. अच्छा सुगंध है उसका. ले ना बापू दे ले. बेटा मेहनत के पसीने का गंध सेंट से अच्छा होता है. काय ग. जा. ए किसी को कुछ नहीं चाहिए. ए 1.5 फुटिया चल. नहीं रुकने का इधर. चल रख दे उधर ही. चल. मेरी जरूरतें हैं कम इसलिए मेरा नाम है CID साटम. मला साडी. माँ बचा ले मुझे. माँ काय झालं. माझ्या मागे पोलीस आहे माँ. बघू. माँ बचा ले मुझे माँ. माँ 1.5 फुटा मर गया माँ. कसा. पोलीस आमच्या मागे पळत होते. त्यांच्या पायाखाली येऊन मेला तो माँ. काय कळलं. 1.5 फुट्या गेला. म्हणजे टराटरानी फरा. माँ मेरे को छुपा माँ. ए विजय मेरे को छुपा ना जल्दी. माँ तू लप. मैं छुपता है माँ. माँ 10, 20, 30, 40 रेडी का. रेडी. काय लपाछपीचा खेळ चालू आहे काय. हा अरे मर्डर करून आलेला आहे तो. हा पोलीस लागले त्याच्या माग. एक मिनिट. चुप. 9931010001. हे काय आहे. व्हॉट्सअप नंबर पाहिजे होता ना. व्हॉट्सअप नाही हँडसअप बघ. मला असा संशय की क्रिमिनल रघु याच घरात लपलाय. कुठे आहे रघु. ए तू आउट झालास बाहेर ये.
राघू! नहीं नहीं मेरे को आता तू मेला मारो माँ बच्चा ले माँ बच्चा ले बच्चा ले माँ बच्चा ले 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 इथं मार बे, इथं मार. अरे मेरे को मत माझ्या मध्ये बघा असं हाला ह्याला गेला तो. थँक्यू काकू तुम्ही पोलिसांची मदत केल्याबद्दल थँक्यू. नाही नाही मी माझ्या पोराला मारलं नाही, मी त्याला फक्त मुक्ती दिली. मुक्ती 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 दिली. ते काही असो, आता हा माल मी जप्त केलाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अरे गेली तरी मी सांगत होतो याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणून. हा आता तुम्हाला पण पोलीस पकडणार. माझं तर करिअर बरबाद झालं यार. शेवटचं वाक्य. जागचे हालू नका डाबर साहेब. काय हा अरे तुम्ही एक साथ काय येत नाही? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा? रघु कुठे आहे? रघु कुठे आहे? रघु 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 उद्याचा सूर्य शकला नाही बघू. चुप बसा. काय प्रॉब्लेम आहे तुम्ही? अरे एक साथ काय येत नाही तुम्ही? हा गव्हर्नमेंटचे पैसे खर्च करतात यार. हा म्हणजे मग आता जे पोलीस येऊन गेला आमच्या घरी. अरे मी जिथला ओरिजिनल पोलीस आहे. मग आता येऊन गेलं ते कोण होतं? बाई होती. हा दिसायला कशी होती? टकाटक होती यार. आपलं चांगलं म्हणजे व्यवस्थित. अरे ती डमी पोलीस होती. ती सगळ्यांना अशीच फसवते. काय सांगतो? आता शोधतोच तिला. डाबर साहेब. अरे काय झालं काय झालं हे? रघु अरे तू आणलेलं सगळं घेऊन गेली रे तू. माझी साडी घेऊन गेली, माझा लॅपटॉप गेला, माझा सेंट गेला, सगळं गेलं. कट साले मी मेलोय त्याचं काय नाही. तुझी साडी गेली, तुझा सेंट गेला, तुझा लॅपटॉप तुझ्या पहिल्यांदा मांजरेकर सर सौंच्या सोबत आलेले आहेत थुकरटवाडीमध्ये. पुण्यात आपण बसलोय. मग आमची खूप इच्छा आहे की एक उखाणा तर मॅडमनी घेतलाच पाहिजे. एका हातात पर्स, एका हातात रुमाल, एका हातात पर्स, एका हातात रुमाल. महेश सारखा नवरा असताना कशाला हवा हमाल. नवराचा कशाला हवा हमाल. वा आता घरी होईल रात्री धमाल. म्हणजे असं नाही, हमाल म्हणजे आयुष्याची सगळीच ओझी मी त्याच्यावर टाकू शकते म्हणून मी ते हमाल म्हटलं त्याला. सगळी सुख दुःख सगळीच. खरं तर उलट आहे माहिती आहे का? म्हणजे महेश बरोबर मेधा नेहमी असते याचं कारण ती त्याचे इतके लाड करते. महेशने सांगितलं की अरे रुमाल कुठे? मेधा. तर मेधाच नाव येतं एक तर तोंडात त्याच्या. म्हणजे मेधा रुमाल देणार. अरे भूक लागली अरे की मेधा मूग उकडलेले असतात ते देणार. मेधा सुनील कुठे गेला की मेधा सुनीलला बोलवणार. तिने एक तर खूप त्याचे लाड केलेत, त्यामुळे आता त्याला पर्यायच नाही. आता जिथे महेश जाईल तिथे मेधा जाणारच. पण सर इथे आलेले आहेत आणि महेश सर खूप छान गातात. थोडंसं आता रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालंय. जोडी शेजारी बसलेली आहे. सर मॅडमसाठी जर गुणगुणायचं झालं तर कुठलं गाणं गाल? हे मला कुठले गाणं येत नाही. येतं सर. कुठलं गाणं? माझ्या भावाच्या लग्नामध्ये हा सर. सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है असं गाणं वाजवत होते. मला मी काही एका कळलं ठिकाणी नाही. ऐकलेलं होतं. दो हंसो का जोडा बिछड गया रे असं तो पिपाणीवाला खरंच वाजवत होता. खरंच सोपत.
सर निम्मा वेळ त्यांच्याकडेच बघत होते. निम्मा वेळ त्यांच्याकडे बघत होते अजितकडे. आणि अजितने पहिल्यांदा दाखवलं संगीत दिग्दर्शन काय असतं. ते सगळं व्यवस्थित सांगत होते. डमचेच चालू होतं. वा, महेश सरांसाठी जोरदार टाळ्या. विभावरीजी, तुमचा अनुभव गाण्यांचा कसा आहे? खूप छान अनुभव आहे. एकतर नवीन गाणं म्हणायचं की नक्कीच एक आव्हान असतं आणि त्यात ह्या चित्रपटामध्ये मला कुसुमाग्रजांचे शब्द गायला मिळाले. मी जे गाणं म्हणले ते कुसुमाग्रजांनी लिहिलं आहे आणि कावेरी ताई म्हणजे त्यांच्यावरती हे गाणं आहे. नटसम्राट आणि त्यांची पत्नी यांच्या नात्यातलं ते एक असं प्रगल्भ असं नातं आहे ते. आणि अजितनी खूप सुंदर अवघड चाल केलेली आहे. म्हणजे तो खळे काकांकडे शिकला आहे तर ती डोकावते त्याच्यात. त्यामुळे मला खूप आव्हान होतं गाणं. खूप छान अनुभव होता. वा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा तुम्ही, 1 मिनिट. हा कार्यक्रम बंद करा. हा कार्यक्रम बंद करा. बंद करा. अजिबात चालणार नाही. हे काय आहे? मला पासेस मिळालेले नाहीये, कळलं का पुणेकर? मी निषेध करते या गोष्टींचा. हा कार्यक्रम बंद करा. निषेध आहे माझा, पूर्णपणे निषेध. आणि एक तर मला आतमध्ये सोडलेलं नाहीये कुणी, कळलं का? त्या वॉचमॅनच्या पोटात असा ठसकन ठोसा मारलाय तेव्हा पोचले मी इकडे. कळलं का? म्हटलं मार मला तुम्ही. म्हणजे काय देवा, अगं बाई, अजित फोटो काढणार? फोटो काढणार का? कोणाबरोबर? माझ्या बरोबर का? असंच घरी लाव तुझ्या. ये एक फोटो काढूया. बरं. ये मी असं नाही बोलणार. प्लीज, या आपली पुणे एरिया आहे मी, कळलं का? प्लीज वगैरे बोलत नाही आम्ही. या सर. हा ये काढ. दोघांचा काढ. सगळं काम त्यांनीच करायचं. हा जरा पाऊट करून दाखवा. पाऊट पुणेरी बाई. पुणेरी बाई पाऊट करून दाखवा. नाही, पावटं वगैरे खात नाही मी. काय असतं ते पाव? ते असं असतं ना, करतात ते मुली, ह्या दाखवतील. कसं असतं ते? हे बघा, हे असं करून दाखवा ना. शी, असं परपुरुषाला असं? बरं, पुरुषाला नाही हो, कॅमेऱ्यात. बस 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 बस, आता नाही काढायचे फोटो वगैरे काही. बरं, हे तुम्ही सगळे आलात त्यामुळे ना मी तुमच्यासाठी पेढे आणले. जर वा वा वा, काहीतरी आणलं बाबा. हो हो, आणि सगळा खायचा. मला अजिबात चालणार नाही. डाएट करते आणि हे करते आणि ते करते. सगळा खायचा. शांताबाईला परत इथे बोलवायचं नाही, कळलं का? हे पुणे आहे, पुणे, कळलं का? आणि तुम्हाला आवडत आहे शांताबाईवर नाचायला? मग लाव ना, नाच ना मग. हा बस झालं. त्यांना आवडत नाही असा डान्स. मी नाही म्हणून त्यांनी. हो, असं असं काय करायचं? किती छान वाटतं ना करायला. नाही म्हणजे किती छान साडी आहे. कोणी घेतली? सरांनी घेतली? सर मला पण घ्या ना पिक्चरमध्ये. प्लीज सर, एक पिक्चर हवाय मला. असं सणकून काम करेन ना मी. आणि पुण्यातच येईन प्रमोशनला. सटासट काम करते बरं का मी. चला येते. पुणेरी बाईंसाठी खरंच जोरदार टाळ्या. ज्या स्वारगेट मॅडम आमच्याकडे आज आल्या होत्या. आता मी परत नाना पाटेकर सर तुमच्याकडे येणार आहे. सर, वेगवेगळ्या विषयांवरचे तुम्ही सिनेमे आत्तापर्यंत केलेत, पण एक वेगळा सिनेमा ज्याचा उल्लेख नेहमीच होतो तो म्हणजे प्रहार. हां. आणि मी असं ऐकलं की त्यावेळेला तुम्ही कारगिल युद्धात पण सहभागी होतात. कारगिल युद्ध हे नंतरचं आहे. ज्यावेळी प्रहार केला त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्री जॉईन केली. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परमिशन घेतली. तर त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मी 2-2.5 वर्ष काढली तिथे. आणि मग त्याच्यानंतर ते प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रहार केला. आणि कारगिलच्या वेळी मी 60 दिवस तिथे होतो कुपवाऱ्याला. जॉर्ज फर्नांडिस हे होते, रक्षामंत्री होते. तर ते म्हणले सिव्हिलियनला तिथे जाता येत नाही. म्हटलं मी 2.5 वर्ष काढलेली आहेत. नाना मला माहिती नव्हतं. कधी जातोयस? म्हटलं आज. 60 दिवस होतो. क्या बात आहे, क्या बात. आणि नाना सर, त्यावेळेला तुम्ही आईंना सुद्धा गेला होतात घेऊन तिकडे, असं मी ऐकलं. त्या प्रमोशन जेव्हा सिनेमाचं तिकडे करायचं होतं त्या नाही, मला शरद पवार नंतर पुढच्या वेळी रिलीजच्या वेळी शरद पवार संरक्षण मंत्री होते. तोही आम्हाला छोटा किस्सा. आणि मी आईला घेऊन गेलो होतो तिथे.
त्यांच्या विमानातून शरद पवार समजून सांगत होते प्रोटोकॉल की इथे नाना अमुक बसणार, इथे अमुक बसणार, इथे अमुक बसणार. शरदरावांचं पोट जरा मोठं झालेलं होतं, तर मी असं पोटाला हातो, शरदराव संरक्षण मंत्री, केवढं पोट झालं आहे. तर त्यांना पहिल्यांदा काही बोलता येईना, काही कळेना. मग त्याच्यानंतर ते सांगत होते, बघा इथे हे बसतील, पण नाना इथे राष्ट्रपती बसतील, इथे पंतप्रधान बसतील, इथे तुम्ही असाल. त्यांना आवडलं तर कदाचित तुमच्या पाठीवर थाप मारतील, तर उलटी थाप त्यांच्या पाठीवर मारू नका, एवढी मेहरबानी करा. सगळं झाल्यानंतर आईची ओळख करून देत होतो की हे पंतप्रधान, आईनी नमस्कार केला, हे राष्ट्रपती नमस्कार केला, आणि म्हटलं हे शरदराव आपले संरक्षण मंत्री आहेत. तर ते आईनी, कसं आहेस बाबा, वा. कारण तिच्यासाठी शरद पवार हा आपला कोणतरी माझा मुलगा, आणि मी शरदरावांना पहिल्यांदा हळवे होताना पाहिलं होतं, त्याच्यानंतर कधी मी हळवं होताना नाही पाहिलं शरदरावांना. तर गंमत आहे अशी. वा सर वा. आपण जेव्हा आपला मुलगा कलाकार होतो तेव्हा प्रत्येक आईला असं वाटत असतं की त्या ठिकाणी आपण त्याच्यासोबत जावं, त्या व्यक्तींना भेटावं. आज असा प्रसंग माझ्याही आयुष्यात घडतोय. माझे आई वडील पहिल्यांदा या कार्यक्रमात आलेले आहेत, समोर बसले. तर मी तुमची परवानगी मागू इच्छितो. मला आज एक इच्छा पूर्ण करायची आहे माझी, बोला. की त्यांना पहिल्यांदा या मंचावरती मला. अरे वा, या पहिल्यांदा मंदिरामध्ये मी खरं देव शोधायला जाते, पण तुम्ही माणसामध्ये देव पाहिलात, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. आणि मांजरेकरांना मला सांगायचे की सुपरस्टारच्या वेळेस निलेश ज्यावेळेस त्याने भाग घेतला त्यावेळेस तो अगदी कलाकारच छोटासा होता, पण आज तुम्ही एका चित्रपटाचे दिग्दर्शक आहात आणि ते हवाई युद्ध दिग्दर्शक आहे. त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? अरे बापरे, हे तर अँकरच झाली माझी आई. मला आता खरंच त्याचा हेवा वाटतं की ऑल ओव्हर महाराष्ट्र, म्हणजे जसं मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की मी ऑस्ट्रेलियात गेलेलो, तर आता इतके कलाकार घेऊन जातो मी, पण त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्हाला ते हवा युद्धेचे कलाकार हवेत तिथे म्हणून, आणि ते मला वाटतं त्यांनी मिळवलं आहे. ते खूप प्रोग्राम होतात विनोदी, पण हा प्रोग्राम इतके जवळजवळ वर्ष झालं असेल सातत्याने पॉप्युलर आहे, आणि त्याचं श्रेय सगळं त्याला जातं. तर त्यांनी ना अजून ह्युमिलिटी सोडलेली नाही यातल्या कोणीही, आणि त्यामुळेच ते जास्त पॉप्युलर आहेत, आणि त्याचं सगळं क्रेडिट डॉक्टर तुम्हाला जातं. आणि मी म्हणून म्हणतो की आय एम जेलस ऑफ दिस टीम, कारण इतकी अशी घट्ट आहे ना टीम, फिनॉमिनल, कोणाची नजर लागू नये त्याला. वा. बोलायचं काही ह्या रात्रीचा किती 1 वाजतो 2 वाजतो त्याला यायला, पण आल्याला मला पहिलं विचारतो कशी आहेस, आणि 10 मिनटं गप्पा मारल्याशिवाय तो झोपत नाही. त्याबद्दल मी त्याचे खरंच थँक्यू. आई थँक्यू म्हणते, इथे सगळं आलं. मी बाबांबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो की ते आता रिटायर झालेले आहेत, पण ते शिक्षण क्षेत्रात होते, शिक्षणाधिकारी होते ते, आणि यांच्या इतका प्रामाणिक माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही आहे, खरं तर अधिकारी पदावर असून. एकच छोटासा किस्सा सांगू इच्छितो जो आयुष्य बदलून गेला माझा. प्रत्येकजण शाळेमध्ये जातो, मी 10वीला होतो, आणि एका केंद्रावरती खूप कॉप्या चालू होत्या. मी घरी गेलो आणि वडिलांना म्हटलं हे काय बरोबर नाही हो, शिक्षक जर आपल्या मुलाला कॉपी पुरवतो तर तुम्ही तर शिक्षकांचे शिक्षक आहे, शिक्षणाधिकारी आहे, तुम्ही तर मला गाईड द्यायला पाहिजे रोज आणून. त्यावरती त्यांनी एक छान काम केलं. मला म्हणाले हे बघ, ह्या चाव्या घे. म्हटलं कशाच्या चाव्या आहेत पप्पा? तुम्ही जे पेपर रोज लिहिता त्याची एक कस्टडी असते, संध्याकाळी ते पेपर जिथे जमा होतात ते मी मिक्स करतो, आणि मी ठरवतो की कुठल्या केंद्रात कुठला गठ्ठा पाठवायचा, हे फक्त मला माहिती असतं. 3 तासांचं ते काम असतं. उद्यापासून पेपरावरती फक्त नाव टाकायचं, तिथे येऊन बसायचं, हवं तो पेपर हवं ते गाईड घेऊन लिही, मी तुला 10वीत पहिला आणतो बोर्डात, 12वीत पहिला आणतो बोर्डात, मला कोणी प्रश्न नाही विचारणार, माझ्या इच्छेसाठी तुला डॉक्टर करतो, डॉक्टर होशील, पहिला पेशंट तुझ्या हातामध्ये येईल, तो मरत असेल तर बापाला फोन करून नाही विचारायचं आता काय करू म्हणून. हा कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला होता. आज खूप मोठं समाधान वाटतं. प्रत्येक पालक, वडील एक स्वप्न पाहत असतो, आपला मुलगा आपल्यापेक्षाही खूप मोठा झाला पाहिजे, आणि निलेशने माझं ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे. त्याच्यासाठी
आणि आपणा सर्वांच्यासाठी मी आपणा सर्वांना थँक्यू म्हणणार आहे. कारण सर्व कलाकारांनी याच स्टेजवर वेळोवेळी निलेशचं जे कौतुक केलेलं आहे त्या कौतुकामुळं या सर्व टीमला ही प्रेरणा मिळते. आपणा सर्वांना धन्यवाद. थँक्यू. फक्त आता एक लक्षात ठेवा, निलेश हा फक्त तुमचा राहिलेला नाही आहे, तर त्यामुळे हे आता वाढत जाणार आहे. फक्त आईची 10 मिनिटं कधीही कमी करू नकोस, एवढं लक्षात ठेव. नक्कीच 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 सर, थँक्यू सो मच. तर मंडळी, पुणेकरांचा पाहुणचार खरं तर काही संपत नाही आहे आणि मी स्वतः पुण्याचा असल्या कारणानं मी सगळ्यांना विनंती केली की सर, कालच्या भागात तुम्ही होतात, आजच्या भागात सुद्धा आमच्यासोबत आहात, पण प्लीज आमचं काही मन भरलेलं नाही आहे आणि अशी मंडळी म्हटल्यानंतर तर 2 भागांमध्ये ते भरणं शक्यच नाही आहे. होय, पुन्हा एकदा याच टीमसोबत धमाल करायला आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात, तेव्हा बघायला विसरू नका. चला, हवा उद्या महाराष्ट्र दौरा.